राज्य सरकारनं निर्बंध शिथिल केलेले असले तरी मुंबई लोकल मात्र अद्यापही सर्वसामान्यांसाठी बंदच आहे। बसमधली गर्दी चालते तर मग लोकलमधील गर्दी का नाही, अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला सवाल केलाय। तसंच लशीच्या 2 डोस घेतलेले नागरिक पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा विचार करा, असा सल्लाही देण्यात आलाय। हायकोर्टानं राज्य सरकारला पुढील गुरुवारी 12 ऑगस्टला यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलंय। याच संदर्भातला पाहणार आहोत आमचा स्पेशल रिपोर्ट आणि त्यानंतर मान्यवरांबरोबर चर्चाही। लोकल सुद्धा कधी सुरू होणार आणि त्याच्यावरती सुद्धा एक विचार सुरू आहे। राज्यात अनलॉकची नियमावली लागू झाली आणि हळूहळू सर्व काही मार्गी लागण्यास सुरुवात झाली। सरकारी तसंच खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवली, दुकानांची वेळ वाढवल्यानं बेस्ट मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांच्या प्रवासी संख्येत वाढ झाली। लोकल गाड्यांनाही काहीशी गर्दी वाढली। मात्र असं असलं तरीही लोकलमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच प्रवासाची मुभा असल्यानं सामान्यांना रस्ते वाहतुकीशिवाय अद्यापही पर्याय नाहीये। सकाळ संध्याकाळ बस थांब्यांवर लांबच लांब रांगा, बस पकडण्यासाठी खर्च करावा लागणारा वेळ, अशातच बस पकडताना प्रवाशांची उडणारी तारांबळ, मग उभ्यानं प्रवासाची परवानगी नसल्यानं आसन पकडण्यासाठी घाई, त्यात वाहतूक कोंडीमुळे सामान्यांचे हाल कायमच राहिले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे कर्जत, कसारा, बोरीवली, दहिसर इथून मुंबईतील कार्यालय गाठण्यासाठी मोठी कसरतही करावी लागते। बँड्राला नोकरी करतो। सध्याची परिस्थिती एवढी बिकट आहे की आम्हाला जायला होत नाही आहे। आज मी तिकीट काढायला गेलेलो, मला तिकीट दिली नाही, तर मी एसटीने गेलो। मी 3 तास फाउंटनच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो। तर माझ्या साहेबांनी मला सांगितलं, उद्यापासून तुम्ही कामाला येऊ नका, तुम्ही घरी बसूनच राहा। आता अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं ते आम्हाला सांगा। पण सर्वसामान्यांसाठी इथून आपल्या महानगरपालिकेने सुद्धा कोणत्या प्रकारची सोय केलेली नाही आहे इतक्या 1.5-2 वर्षामध्ये। आणि मी तर म्हणतो की ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत त्यांना तर लवकरात लवकर एक सरकारने मुभा देण्यात। दरम्यान गेल्या आठवड्याच्या तुलनेत गेल्या 2-3 दिवसांपासून प्रवासी संख्येत वाढ झाल्याची माहिती बेस्ट कडून देण्यात आली आहे। 29 जुलैला 22,98,000 प्रवासी संख्या होती। 3 ऑगस्टला 23,36,000 प्रवासी संख्या होती। यासोबतच घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे। 29 जुलै आणि 30 जुलैला 83,000 प्रवासी संख्या होती। 2 ऑगस्टपासून 87,000 प्रवासी संख्या होती। सध्या दिवसाला मेट्रोच्या 182 फेऱ्या सुरू आहेत। सरकारी कार्यालयातही उपस्थिती वाढवण्यात आल्यानं लोकल गाड्यांनाही गर्दी वाढली आहे। गर्दीच्या वेळी तिकीट खिडक्यांसमोरही रांगाच दिसतायत। ATVM, मोबाईल ॲप, जनसाधारण तिकीट सेवा नसल्यानं तिकीट खिडक्यांसमोर मोठ्या रांगा दिसू लागल्यात। मध्य रेल्वेवर 29 आणि 30 जुलैला 9 ते 10 लाख प्रवासी संख्या होती। 3 ऑगस्टला हीच संख्या 14 लाखांपर्यंत पोहोचली आहे। पश्चिम रेल्वेवर 29 आणि 30 जुलैला 7 ते 8 लाखांदरम्यान असलेली प्रवासी संख्या 3 ऑगस्टला 11,25,000पर्यंत गेलेली आहे। मेट्रो तसंच रस्त्यांची सुरू असलेली कामं यामुळे सकाळी तसंच सायंकाळी मुंबई शहर आणि उपनगरात वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। लोकलचा पर्याय सामान्यांना नसल्यानं खासगी कार्यालय गाठणारे कर्मचारी तसंच दुकानदार आणि अन्य कामगार कर्मचारी वर्ग बेस्ट, रिक्षा, टॅक्सीचा पर्याय निवडतायत। मात्र वाहतूक कोंडीमुळे पोहोचण्यास उशीर होतोच आहे। की अनेक राज्य अशी आहे की चिंता नाही पण चिंता होऊ शकते, अशा स्टेजवर आपण आहोत। थोडं अजून कालावधी आपण बघतोय, कारण आता तसेही सांगणं होतं आहे जे ह्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात मोठे असलेले की 3री लाट येऊ शकते, तर त्याची थोडी वाट बघावी लागेल। लोकांना अडवण्यामध्ये कोणालाही मजा नाही। विशेष म्हणजे यावेळी हायकोर्टानं पत्रकारांना लोकलनं प्रवास करण्यावर बंदी असल्याचं माहिती पडल्यावर आश्चर्य व्यक्त केलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक जाणून घेण्यासाठी चर्चेसाठी आपण आज आमंत्रित केलेलं आहे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांना। त्याचबरोबर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मितेश शहा
यांना देखील आपण आमंत्रित केलेलं आहे. सुभाष गुप्ता यांच्यापासून आपण खरं तर सुरुवात करूयात. सुभाषजी, गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वसामान्य जनता ही वाट पाहते की सर्वसामान्यांसाठी रेल्वेचा प्रवास कधी सुरू होणार. एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतायत आणखी काही काळ जे आहे ते संयम बाळगा, तर दुसरीकडे मात्र आता कोर्टाला देखील या सर्व गोष्टींची दखल घेण्याची वेळ आलेली आहे. आणखी किती काळ संयम बाळगायचा आहे? सुभाष गुप्ता. खरं ॲक्च्युली फर्स्ट लॉकडाऊन झाल्यानंतर आणि दुसरा लोक येण्याच्या अगोदर लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली होती. म्हणजे त्यांची जी जीवनरेखा आहे ते पटरीवर यायला सुरुवात झाली होती. आणि अचानक सेकंड लॉक आला आणि महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेन हे सर्व लावण्यात आला आणि त्यात सर्व बंद करण्यात. आता सध्या तरी परिस्थिती चांगली झालेली आहे. पहिल्यापासून आता मुंबई किंवा MM रिजनची जी परिस्थिती आहे ते कोरोनाची चांगली स्थिती झालेली आहे. असं असताना रिलीफ दिलेलं आहे. कुणाला रिलीफ दिलेला आहे? ज्यांच्याकडे स्वतःचं वाहन आहे त्यांना रिलीफ झालेलं आहे. पण ज्यांच्याकडे स्वतःचं वाहन नाही, जे कामगार आहे, जे श्रमिक आहे, जे छोट्या छोट्या दुकानमध्ये काम करतात किंवा प्रायव्हेट कार्यालयामध्ये काम करतात, ज्यांच्याकडे स्वतःचं वाहन नाही, त्यांना पर्याय काय? त्यांना फक्त पर्याय तेच आहे की 3 तास लाईन लावायचा, 2 तासचा प्रवास करायचा आणि मुंबईला पोहोचायचा. आणि त्याच्यातलं त्याची जी पगार असते 12,000 18,000 पगार आहे, त्याच्यातलं 100 रुपये रोजचे त्यांनी खर्च केले, त्याच्या हातात काय येणार आहे? हे परिस्थिती खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी संज्ञानमध्ये घेतलं पाहिजे होता. खरं म्हणजे आम्हाला राजनेत्यांनी हे सांगण्यापेक्षा हायकोर्टाने हा विषय घेतलेला आहे. खरं म्हणजे आम्हाला त्याचं समाधान वाटलं की राजनेत्यांनी समजलं नाही, पण हायकोर्टाने आमची जे व्यथा आहे, मुंबईकरांची व्यथा आहे, श्रमिकांची व्यथा आहे, त्यांनी समजून हे राज्य शासनाला निवेदन करण्यासाठी, ॲफिडेव्हिट देण्यासाठी जे सांगितलंय. खरं म्हणजे आज त्याचा निर्णय व्हायचा होता. राज्य शासनाने आपला ॲफिडेव्हिट सबमिट करायचा होता, परंतु तारीख पे तारीख असं एक 12 तारीख परत बरोबर आहे. तारीख पे तारीख मिळताना दिसते. 12 तारखेपर्यंत आणखी संयम बाळगावा लागतोय किंवा त्या ठिकाणी राज्य सरकार आपली बाजू मांडेलही. मितेश शहा यावेळेला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत. मितेशजी, व्यापाऱ्यांची देखील एक मोठी अडचण आहे. अनेक शहरांमध्ये 4 वाजेपर्यंतच व्यापार सुरू ठेवा, काही ठिकाणी 10 वाजेपर्यंत सुरू ठेवा, अशी वेगवेगळ्या प्रकारची नियमावली आपल्याला पाहायला मिळते. मात्र गेल्या कोरोनाच्या 1.5 ते 2 वर्षांच्या कालावधीमध्ये किती मोठं नुकसान हे सर्वाधिक व्यापाऱ्यांचं झालं. बसने प्रवास चालतोय, अनेक ठिकाणी नको त्या गोष्टी देखील सुरू असल्याचं आपण पाहतोय. मात्र त्या ठिकाणी फक्त व्यापार केला गेला किंवा रेल्वे प्रवास सुरू झाला तर मात्र कोरोना वाढतो. हा जावई शोध नेमका कुठून लागला असावा? मितेश शहा, काय अडचणीत व्यापाऱ्यांच्या? नमस्कार. आपण जवळपास 2020 मार्च कोरोना आलापासून आज 2021 ऑगस्ट जवळपास 16 महिने 17 महिने झाले. या 17 महिन्यामध्ये 7 महिने व्यापारी लॉकडाऊनमध्ये, कंप्लीट लॉकडाऊनमध्ये गेलेला आहे. उरलेले 9 ते 10 महिन्यापैकी 5 महिने त्यांनी अर्ध दिवस काम करून त्यांचा व्यवसाय चालवलेला आहे. या लॉकडाऊनमध्ये किंवा या कोरोनामध्ये सर्वात जास्त हाल व्यापाऱ्यांचे व त्यांच्यावर अवलंबन कर्मचारी यांचे झालेले. आज लोकल बंद असल्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, टिटवाला तिकडनं कर्मचारी आपल्या ठाणा, मुलुंड, घाटकोपर, दादर किंवा बॉम्बे जिकडे जिकडे ते काम करत असतील तिकडे ते जाऊ शकत नाही. दिवसाला 500 रुपये पगार भेटतात, ते 500 रुपये तर ट्रॅव्हलिंगला जातात. प्रायव्हेट ट्रॅव्हलिंग सोर्सेस त्यांना घ्यावा लागतोय. ओला, उबेर हे केलं तर त्यांना जायचेच 500 रुपये जातात. तर त्यांच्याकडे काही सोर्स, काहीच बॅलन्स त्यांच्याकडे राहत नाही. व्यापाऱ्यांवर 4 वाजेपर्यंत तुम्ही टाइम बंदी लावतायत. जास्त कमी टाइम देऊन लोकांना सांगताय तुम्ही व्यवसाय करा. म्हणजे एकीकडे कमी टाइम देऊन तुम्ही तिकडे गर्दी करायचं आणि लोकांना, व्यापाऱ्यांना कमी टाइम म्हणजे आता बॉम्बेला 10 वाजेपर्यंत सूट दिली गेली आहे, ठाण्याला 10 वाजेपर्यंत सूट दिली गेली आहे, कल्याण, डोंबिवली किंवा अजून इतर ठिकाणी 4 वाजेपर्यंतच व्यवसायाची परमिशन आहेत. पुणा, नाशिक बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे टाइम्स, वेगवेगळे हे केलेले आहेत.
बसमध्ये एवढी गर्दी असते तिकडे कोरोना होत नाहीये, पण दुकानांमध्ये नेमकं दिवसात 3 ते 4 कस्टमर आले तर कोरोना वाढतो. हा. दुकानांमुळेच कोरोना वाढतो का, हे व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे. बरोबर आहे, व्यापाऱ्यांनाही नितेशजी, सातत्याने कुठलाही व्यापाऱ्यांना packages नाहीयेत, रस्त्यावरती उतरावं कर्मचाऱ्यांनाही लागतंय. कुठलाही पुण्याचं packages जरी आपण नाहीयेत. उदाहरण घेतलं तर व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी 4 नंतरही दुकानं सुरू ठेवलेली आहेत. पोलीस असतील, महापालिका असतील, त्यांनी देखील कारवाई केलेली आहे. सुभाष गुप्तांसाठी मला पुढचा प्रश्न आहे. जर आपण पाहायला गेलो 3 खरं तर मुख्य वाहिन्यांवरून सातत्यानं प्रवास होताना दिसतो. म्हणजे मुंबई शहराकडे जर आपल्याला जायचं असेल तर मध्य रेल्वे असेल, वेस्टर्न रेल्वे असेल आणि हार्बर मार्ग असेल, या तिघां ठिकाणाहून जे मुंबईकडे प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. बरं, अत्यंत आवश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले केले गेले, मात्र अनेक जणांनी आजपर्यंत 2 लसी देखील घेतलेल्या आहेत. त्यांचा विचार होताना दिसून येत नाही. ज्या वेळेला आपण लोकलनं प्रवास करत असतो किंवा QR कोड दिला जातो, मात्र तरी देखील विक्रेत्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले असल्याचं देखील पाहायला मिळतं. मग यावेळेला रेल्वे प्रशासनाची किंवा सरकारची भूमिका संशयास्पद वाटते का? आणि जो त्या ठिकाणाहून जाणारा सगळा भार आहे तो रोड ट्रान्सपोर्टवरती आल्यानंतर मात्र रोड ट्रान्सपोर्टवरती अनेक निर्बंध लावण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी मात्र कोरोना पसरत नाही असं आपल्याला वाटतं का? सुभाष गुप्ता, अवघी मुंबई जी आहे त्याची सुरू असलेली इकॉनॉमी असेल किंवा त्याचा सुरू असलेला जो प्रवास आहे तो कुठेतरी वेग त्याचा मंदावलेला आहे किंवा अनेक ठिकाणी थेटपणे ब्रेक लागलाय असं आपण म्हणूयात का सुभाषजी? खरं आहे. ऍक्च्युली मुंबई म्हणजे आमच्या दृष्टीने चर्चगेट पासून तर डहाणू तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज पासून तर कर्जत कसाऱ्यापर्यंत आमची एक मुंबई. आणि खरं म्हणजे मुंबईत फक्त मुंबई एकटाही नाही आहे. मुंबईत काम करणारे किंवा व्यवसाय, मुंबईचा व्यवसाय किंवा मुंबईचे जे कार्यालय, निजी कार्यालय, हे सर्व हे अप टू कर्जत, कसारा, पनवेल, डहाणूपर्यंतचे जे पॅसेंजर आहेत ते चालवतात. आणि खरं म्हणजे अनलॉक झाल्यावर किंवा रिलीफ दिल्यानंतर सर्व कार्यालय सुरू झाले, उद्योग धंदे सुरू झाले, छोटे छोटे दुकानं सुरू झाले. पण त्या दुकानमध्ये किंवा त्या कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी, जो श्रमिक आहे, तो गरीब आहे, तो जो येतोय तो 120 किलोमीटर लांबून येतोय. म्हणजे तो कर्जत, कसारा, पनवेल, डहाणूपर्यंत तो येतोय. पण त्यात तो कसं येणार आहे? शासनाने तसं विचारच केला नाही. आम्ही खोललोय, आम्ही दुकानं खोलली आहे, पण दुकानमध्ये काम करणारा जो गरीब माणूस आहे, त्या तो गरीब माणूस कसं आपल्या कार्यालयामध्ये येणार आहे, कसं आपल्या दुकानमध्ये येणार आहे, तसेच कसं त्याचे व्यवसाय चालणार आहे किंवा त्याची नोकरी कसं राहणार आहे, त्या संदर्भात मला वाटतं की या महाराष्ट्र शासनाने विचारच केलेला आहे. बरोबर आहे, महाराष्ट्र शासन विचार करत नाही असं सुभाषजी आपण म्हणताय. आणि दुसरीकडे कोर्टाला देखील या सगळ्या गोष्टींची दखल घ्यावी लागलेली आहे. कोर्टानं दखल घेतल्यानंतर येत्या 12 तारखेपर्यंत राज्य सरकार आपली भूमिका नेमकं कशा प्रकारे मांडतं त्याहीपेक्षा पुढे जाऊन व्यापारी असतील किंवा प्रवासी संघटना असतील आणखी आक्रमक होण्याची सरकार वाट पाहतंय का, याविषयी चर्चा करूयात. आणि त्याचबरोबर सरकार कुठल्या प्रकारच्या उपाययोजना करून घेऊ शकतं हे देखील जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेक नंतर आपण पाहतो आहोत स्पेशल रिपोर्ट. आणि सामान्यानं लोकल प्रवास कधी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मितेश शहा, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मितेश शहाजी, एका बाजूला मध्यम मार्ग काढणं हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे, कारण हा व्यापाऱ्यांचा प्रश्न हा फक्त मुंबईपुरती मर्यादित नसून अवघ्या महाराष्ट्रासाठी जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि त्यावरती तातडीनं उपाययोजना करणं, सरकार त्याकडे चालढकल करताना दिसतंय की मग आपल्याकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचं दिसतंय. उपाययोजना नेमक्या मुख्यमंत्र्यांनी काय कराव्या जर पाहत असतील, यावेळेला सरकारपैकी कोणी प्रतिनिधी पाहत असतील तर काय सांगणार आहात मितेश शाह? आपण जवळपास या 16 महिन्यामध्ये आपण बघितलं असेल तर सरकारकडनं नियम किंवा जे काही इम्प्लिमेंटेशन्स आहेत ते एकीकडे कुठल्या तरी गोष्टीला आपण परमिशन्स देतो आणि सायमल्टेनियसली त्यालाच कनेक्टेड दुसऱ्या गोष्टीला आपण निर्बंध लावतो. म्हणून जेणेकरून काय होतोय ते दोन्ही वर्गाला, दोन्ही वस्तूला इफेक्ट होतोय. एकीकडे दुकानं चालू केली, रेल्वे चालू नाहीयेत तर दुकानाकडे काम करणारे कर्मचारी नाहीयेत, त्यांनाही कुठले तरी ऑप्शन्स त्यांना दिले पाहिजेत. रेल्वे हे मात्र जेवढं पॉप्युलेशन आपल्या मुंबईचं आहे
त्यामध्ये 50% लोक डेली रेल्वेने ट्रॅव्हल करतात. आज रेल्वे बंद केलेत, बस गचोगच भरून चाललेत, रोडवर जागा नाहीयेत, एवढी ट्रॅफिक झालेली आहे. या डिस्टन्सला आपल्याला पाऊण तास लागतो पोचायला. आज त्याच जागेला जर ठाण्यावरनं मुंबई मला पोचायचं असेल तर पूर्वी 45 मिनिटात माणूस मुंबईला पोचायचा, आज 2-2, अडीच तास जात आहेत. एवढी ट्रॅफिक झालेली आहे. खरोखर यावरती तोडगा निघणं आवश्यक आहे. मात्र रस्त्यावरती जर नागरिक उतरले, स्वतःच्या कुठल्याही प्रकारच्या व्हेकल व्यतिरिक्त जर त्यांनी प्रवासाला सुरुवात केली, बससाठी लागणाऱ्या रांगा आपण पाहिल्या किंवा प्रायव्हेट व्हेकल करून जरी आपण जात असतो तरी त्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग नसल्याचं स्पष्टपणे दिसतं. मग सुभाष गुप्तांना मला प्रश्न करायचा आहे, फक्त रेल्वे सुरू झाल्या की मग कोरोना वाढतो का? इतर ठिकाणी कोरोना येत नाही का? सुभाष गुप्ता. खरं ऍक्च्युली की जेव्हा आपण 2 डोस घेतल्यानंतर विदेश यात्रा करू शकतात, त्याला मंजुरी आहे. महाराष्ट्रातून बाहेरून येणारे जे राज्यातून येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी दोन डोस झाला की ते येऊ शकतात, जाऊ शकतात, येऊ शकतात, मुंबईला येतात. पण आमचा मुंबईकर जो आहे, आमचा गरीब माणूस आहे, जो आहे आपला श्रमिक जे आहे ते आपल्या कामाला येऊ शकत नाही, त्याच्यासाठी लोकल बंद आहे. हे कसला न्याय आहे? खरं म्हणजे हे मुंबईकरांवर एक मोठा अन्याय आहे. आणि आमचं म्हणणं आहे आणि कोर्टाचं पण तेच म्हणणं आहे, खरं म्हणजे मुंबईकरांची, गरीब माणसाची, श्रमिकांची कोणी ऐकलं असेल आणि त्याची भावना समजली असेल, कोर्टाने समजली आहे, नेत्यांनी नाही. आणि म्हणून कोर्टाने विचारलंय की ज्यांचे 2 डोस झालेत, ज्यांचे लसीकरण झालेत, त्यांना तरी तुम्हाला मुंबईचे लाईफलाईन, मुंबई लोकलमध्ये प्रवासी सुविधा दिलीच पाहिजे, त्यांना परमिशन दिलीच पाहिजे, असं कोर्टाने महाराष्ट्र शासनाला बजावलेलं आहे. आणि खरं म्हणजे महाराष्ट्र शासन काय विचार करते मला समजत नाही की रेल्वे लोकल चालू झाले की कोरोना वाढतोय. खरं म्हणजे मुंबईपेक्षा जास्त महाराष्ट्राला बरेचसे जिल्हे आहेत जिथे कोरोना भरपूर वाढलेला आहे आणि रेड स्पॉट आहे, तिथे काय रेल्वे लोकल चालत नाही, तरी पण तिथे मोठ्या प्रमाणाचे तिथे लोकल चालू आहे. कोरोना वाढलेला आहे. पण मुंबईतच फक्त मुंबई लोकल चालू झाली की कोरोना वाढतोय, हे खरं म्हणजे कुणाला हे गणितच समजलेलं नाही. मला वाटतं की महाराष्ट्र शासनाने गंभीरतेने त्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि ज्यांची लस झालीत, ज्यांची 2 लस झालीत, त्यांना मुंबईची लाईफलाईन, मुंबई लोकलमध्ये प्रवासची परमिशन दिलीच पाहिजे. बरं सुभाष गुप्ताजी, कोर्टामध्ये सरकार बाजू मांडणार आहे. सरकारनं बाजू मांडताना कुठल्या गोष्टींचा समावेश करावा असं आपल्याला वाटतं आणि कशा प्रकारे कोर्टानं उपस्थित केलेले प्रश्न जे आहेत त्याचं समाधानकारक उत्तर जे आहे ते सरकारला द्यावं लागणार आहे. मात्र तसं जर झालं तर मात्र पुन्हा एकदा लोकल प्रवास जो आहे तो लांबणीवरती पडताना दिसेल. सुभाष गुप्ता. एक मिनिट. असं आहे की राज्य शासनाचं जे म्हणणं आहे की गर्दी मोठी वाढणार आहे. खरं म्हणजे आमची 3,500 रेल्वेची सर्व्हिसेस आणि त्याच्या समोर जे आहे 80 लाख प्रवासी. खरं म्हणजे आजच्या परिस्थितीत की 50% वर्क फ्रॉम होम चालू आहे, कॉलेजेस आपले बंद आहे, शाळा बंद आहे आणि मुंबईत येऊन फिरणारे पण बंद आहे. खरं म्हणजे आमची खरंच जे संख्या आहे हा 25 ते 30 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. आणि रेल्वेने जे सर्व्हिसेस आहे त्याची रेल्वे 90% सर्व्हिसेस रेल्वेने चालू झालेली आहेत. लोकल रिकामी फिरते. खरं म्हणजे इतका त्रास होणार नाही ऍक्च्युली. त्रास होणार नाही. सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले करावेत सुभाष गुप्ता यांचं म्हणणं. मितेश शहा देखील याच गोष्टीवरती ठाम आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या असलेल्या समस्यांकडे देखील मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे. तर आजच्या लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये मितेश शहाजी आणि सुभाष गुप्ता आपण सामील झालात त्यासाठी धन्यवाद. स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झालेली इथं स्थानांची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा लोकशाही न्यूज.